पण या मेगा ब्लॉकमुळे प्रवाशांचे हाल होऊ नयेत यासाठी एसटी महामंडळाने आता पुढाकार घेतलाय। मेगा ब्लॉकच्या कालावधीमध्ये मुंबई आगारातनं एकूण 26 गाड्या तर ठाणे आगारातनं 24 गाड्या सोडल्या जातील। सकाळपासूनच एसटी महामंडळाच्या या बसेस प्रवाशांसाठी सोडल्या गेल्यात। आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी। मध्य रेल्वेत घेण्यात आलेल्या जम्बो मेगा ब्लॉकमुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी एसटी महामंडळाकडून अतिरिक्त जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत। मी सध्या कुर्ला नेहरू नगर आगारामध्ये आहे। या आगारातून देखील जम्बो मेगा ब्लॉकमुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी गाड्या सोडण्यात येणार आहेत। सकाळपासूनच आपण पाहिलं तर जम्बो मेगा ब्लॉकमुळे काहीसा परिणाम हा सर्वच रेल्वे स्थानकामध्ये पाहायला मिळतोय। त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी एसटी महामंडळाने 50 अतिरिक्त गाड्या या प्रवाशांच्या सोयीसाठी सोडलेल्या आहेत। यामध्ये आपण पाहिलं तर ठाणे आगारातून 24 गाड्या तर मुंबई आगारातून 26 गाड्या या एसटी महामंडळाने प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी सोडलेल्या आहेत। तसेच एसटीच्या फेऱ्या ज्या ज्या ठिकाणाहून होतात त्या ठिकाणी मुंबई ते मध्य रेल्वेची जी स्थानक आहेत त्या ठिकाणी प्रवास करायचा असेल तरी देखील मुभा देण्यात आलेली आहेत। गाडीमध्ये प्रत्येक प्रवाशाला हा प्रवास करू दिला जात असल्याची माहिती देखील एसटी महामंडळाने दिलेली आहे। सध्या आपण पाहिलं तर सकाळपासूनच एसटी महामंडळाच्या काही बसेस या दादर स्थानकातून ठाण्याच्या दिशेने सोडल्या गेलेल्या आहेत। कुर्ला नेहरू नगर स्थानकात देखील ज्याप्रमाणे गरज लागेल तशा अतिरिक्त गाड्या सोडल्या जातील असे देखील माहिती एसटी महामंडळाच्या प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे। कॅमेरामन गजानन बाळापूरकर मी अल्पेश करकरे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।